कापूस बियाणे कायद्यास दिलेले आव्हान न्यायालयाने फेटाळले। मराठवाडा विदर्भातील दूध व्यवसायाला आधार मिळणार। हिंगोलीतील पीक नुकसानीच्या फेर पडताळणीचे आदेश। बाजार समित्यांमधील वेतन पणन मंडळातर्फे करण्याचा विचार आणि रत्नागिरीत भात शेतीचे नुकसान। नमस्कार, आता पाहूयात सविस्तर वृत्त। राज्यात बीटी कॉटन बियाण्यांचे दर नियंत्रित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियमन या कायद्याविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे। राष्ट्रीय बियाणे उत्पादक संघटनेने हा कायदाच घटनाबाह्य असल्याचा दावा करीत राज्य सरकारपुढे आव्हान निर्माण केले होते। मात्र हा कायदा शेतकरी हिताचा असल्याचं स्पष्ट करीत न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल राज्य सरकारच्या बाजूने दिला। मराठवाडा विदर्भात सहकारी दूध संस्था संकटात आल्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी आता राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ सहकार्य करणार आहे। राज्य मंत्रिमंडळाने त्यासाठी नुकतीच मान्यता दिली। सध्या मराठवाडा विदर्भात उपलब्ध असलेल्या पशुधनाच्या तुलनेत दूध संकलन कमी होत आहे। अपेक्षित दूध उत्पादनासाठी संतुलित आहार, कृत्रिम रेतन, चांगल्या जातीच्या वासरांचे संगोपन अपेक्षित आहे। त्याचबरोबर उत्पादित दुधाचे संघटित पद्धतीने संकलन करण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे। शेतीला पूरक म्हणून दूध व्यवसायाचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देणे, शास्त्रोक्त पद्धतीने दूध उत्पादन वाढविणे आणि सक्षम दूध संकलन व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे। हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची फेर पडताळणी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली आहे। जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा कंबरड मोडला आहे। जून महिन्यात चांगला पाऊस झाल्यानंतर पिके बहरण्याची अपेक्षा असताना अतिवृष्टी झाली आणि पेरणी केलेली बियाणे वाहून गेली। त्यानंतर जुलै महिन्यातही अतिवृष्टी झाल्यामुळे नदी नाल्याकाठच्या जमिनी पिकांसह वाहून गेल्या। काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली होती, त्या शेतकऱ्यांचे यामध्ये मोठे नुकसान झालं। त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हंगामाच्या उरल्या सुरल्या आशा मावळल्या आहेत। राज्यातील बाजार समित्यांमधील सचिव, अधिकारी आणि कर्मचारी यांना स्थैर्य आणि सुरक्षितता देण्यासाठी त्यांचे वेतन थेट पणन मंडळ मार्फत देण्याचा विचार सुरू आहे। पणन मंडळ कर्मचारी संघटना आणि सहकार विभागातील अधिकारी यांची एक समिती स्थापन करून समितीने याबाबत पणन मंत्रालयाला अहवाल सादर करावा अशा सूचना पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पणन मंडळाला केल्या आहेत। त्यासाठी राज्यातील विविध बाजार समित्यांच्या आर्थिक उलाढालीची माहिती घेण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे। समितीमध्ये पणन मंडळ, सहकार विभाग आणि कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे। रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड, चिपळूण, गुहागर तालुक्यांना मोठा तडाखा बसला आहे। शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे कापणीसाठी तयार झालेल्या भाताच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे। कोकणात पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे भाताचं पीक घेतलं जातं, परंतु कापणीच्या वेळी अनपेक्षितपणे आलेल्या पावसामुळे पिकाचं मोठं नुकसान झालं आहे। नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाला दिले आहेत। काही ठिकाणी भुईमुग पीक आरे बाहेर येण्याच्या अवस्थेत आहे। पिकावरती मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट हे कीटकनाशक 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। तसेच टिक्का रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी कार्बेंडेन्झिम 10 ग्रॅम किंवा डायथेन M 45 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे। आता बघूयात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे। बाजरी कमाल 1250 रुपये, किमान 1200 रुपये प्रति क्विंटल। गहू कमाल 2300, किमान 1900। ज्वारी मालदांडी कमाल 1700, किमान 1650। मका कमाल 1350, किमान 1300।
तांदूळ कमाल 4,900 किमान 2,000, हरभरा हिरवा कमाल 4,800 किमान 4,500, गूळ कमाल 3,000 प्रति क्विंटल किमान 2,700 प्रति क्विंटल। कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या। ऑक्टोबर पर्यंत कोकणात तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सून सक्रिय होता। कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला। येत्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअस मध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 25 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 31 किमान 18, नागपूर कमाल 33 किमान 22, नाशिक कमाल 31 किमान 20, औरंगाबाद कमाल 32 किमान 21, कोल्हापूर कमाल 30 किमान 19, सांगली कमाल 31 किमान 20, सातारा कमाल 30 किमान 17 आणि सोलापूर कमाल 32 अंश सेल्सिअस आणि किमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। या होत्या आजच्या कृषी वार्ता। पुन्हा भेटूया पुढील भागात। तोपर्यंत नमस्कार। हे घे, आणखी सांग। बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय। मातीचं परीक्षण केलंय। आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू। शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला। आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या। खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा। आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा। अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे। आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर। आई, मला खायला दे ना। धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही। चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल। म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे। त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक, याशिवाय मिनी किट बी भेटल। पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे। त्यानं मिळकत बी वाढल। आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल। भाजी बाजारात सगळ्यात जास्त उठून दिसणारा आणि लक्ष वेधून घेणारा घटक म्हणजे टोमॅटो।
लालभडक रसदार टोमॅटो घेतल्याशिवाय भाजीची खरेदी पूर्णच होत नाही. कारण पोह्यांपासून बिर्याणीपर्यंत तसंच कोशिंबिरीपासून भेळीपर्यंत अनेक पदार्थात टोमॅटोचा वापर केला जातो. म्हणूनच चवीनं खाणारे खवय्ये आणि आरोग्याची काळजी घेणारे जाणकार खवय्ये अशा दोघांमध्येही टोमॅटो प्रिय आहे. यामुळेच बाजारात 12ही महिने टोमॅटोला मागणी असते. ही मागणी केवळ पिकलेल्या लाल टोमॅटोंनाच असते असं नाही, तर चटणी आणि भाजीसाठी कच्चे हिरवे टोमॅटोही खूप खपतात. म्हणूनच मोसम कोणताही असला तरी टोमॅटो ही एक खात्रीनं फायदा मिळवून देणारी फळभाजी आहे. मी पहिल्यांदा टोमॅटो पीक कसं करावं याबद्दल कुलकर्णी मॅडमना विचारला, सल्ला घेतला त्यांचा. त्यासाठी त्यांनी आम्हाला 501 हा वाण सुचवला, नामदारीचा 501 वाण सुचवला. त्याप्रमाणे आम्ही जमिनीची 15 गुंठ जमिनीची आडवी उभी नांगरट करून घेतली. त्यानंतर जमिनीत भुसभुशीत झाल्यानंतर आम्ही त्यामध्ये सुपर फॉस्फेट 3 पोती, युरिया 1.5 पोते आणि पोटॅश 1 पोतं याप्रमाणे जमिनीवर पसरून घेतलं आणि सरी पाडली. सरी पाडल्यानंतर ती बेड रूपात 4.5 फुटाचं 2 ओळीचं अंतर ठेवलं. 2 ओळीचं अंतर ठेवल्यानंतर मल्चिंग पेपर हा आम्हाला NHMमधून म्हणजे राष्ट्रीय फळ उद्यान या योजनेअंतर्गत मिळाला आणि तो आम्ही त्यावरती हातून घेतला. आणि 40 सेंटीमीटर हे रोपातील अंतर असावं त्या पद्धतीने आम्ही मल्चिंगला होलं पाडून घेतली. यामध्ये ठिबकचाही वापर केलेला आहे. ठिबक ही आमची 40 सेंटीमीटरची आहे. तसेच हे सुरुवातीला याचा बेसल डोस म्हणून टाकल्यानंतर आम्ही युरिया आणि ह्युमिफोर अशी आळवणी करून घेतली आणि नंतर ठिबकमधून याला 19-19 ह्युमिफोर अशा 1 दिवस आडाला 2 किलो याप्रमाणे आम्ही 15 गुंठे क्षेत्रासाठी सोडले. तसेच कधी करपा येऊ नये म्हणून याच्यावरती ब्ल्यू कॉपर, स्टेप्टोसायक्लिन याच्या फवारण्या घातल्या. टोमॅटोच्या पिकाला पाण्याचं प्रमाण साधारण लागतं. ठिबक सिंचन आणि मल्चिंग पद्धत वापरल्यावर तर अगदी कमी पाण्यात टोमॅटोचं पीक घेता येतं. या पद्धतीमुळे शेतात काम करायला मजूर कमी लागतात आणि त्यामुळे मजुरीचा खर्चही वाचतो. माल आमचा लावल्यापासून म्हणजे 1 जूनची लावण लावल्यापासून आम्हाला जवळजवळ 50व्या दिवशी याचा पहिला तोडा सुरुवात केला. पहिला तोडा करत असताना आम्ही मोठा कच्चा स्वरूपात टोमॅटो काढला. कच्च्या स्वरूपात टोमॅटो काढल्यानंतर आम्हाला मार्केटचा दर हा 200 रुपयापासून ते कमीत कमी 30पर्यंत दर मिळाला. आत्तापर्यंत आमचा माल हा स्थानिक मार्केटलाच गेलेला आहे आणि रोज आम्ही जवळजवळ 20 कॅरेट तोडत होतो. सर्वसाधारणपणे एका कॅरेटमध्ये 25 किलो कॅरेटच्या वजनाचं भरत होतो आणि आम्हाला नेट वजन हे 23 किलो मिळत होतं. आजपर्यंत आमचा माल जवळजवळ 7 ते 7.5 टन माल गेलेला आहे. नवीन शेतकऱ्यांनी जरा टोमॅटो पीक घ्यायचं म्हटलं तर त्यांनी मल्चिंगवर लावावं आणि मल्चिंगवर केल्यामुळं काय होतं, रोगराई कमी प्रमाणात येते आणि उत्पन्न हे दिडीनं उत्पन्न वाढते. म्हणजे आपल्याला जर कमी प्रमाणात उत्पन्न पहिल्यांदा समजा एकरी 40 टन मिळत असेल तर यातून जवळजवळ 60 ते 70% म्हणजे वाढतं उत्पन्न मल्चिंगवर केल्यामुळं. लागवड जास्त फायदेशीर करण्यासाठी शासनाच्या कृषी विभागानं शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं आणि त्या योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक ती औपचारिकता पूर्ण करणं ही कामं कृषी सेवक सातत्यानं करतायत. समडोळ या गावामध्ये भाजीपाला पिकाखाली क्षेत्र जवळजवळ 40 हेक्टर आहे. यामध्ये प्रामुख्यानं ढोबळी मिरची, त्याच्यानंतर टोमॅटो, वांगी यासारख्या भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. आपण राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या अंतर्गत NHMमधून त्यांना मल्चिंगचा आपण वाटप केलेला आहे. मल्चिंगचा वापर न करता टोमॅटोला लागवड करत होते, त्यामध्ये 6 ते 7 तोडी त्यांच्या निघत होत्या. मल्चिंगचा वापर केल्यामुळे जवळजवळ त्या 10 ते 15पर्यंत वाढल्या. त्यामुळे त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढलं आणि त्याचा फायदा त्या शेतकऱ्यांना झालेला आहे. अशा रीतीनं गरीब शेतकरी आहेत असं भाजीपालाचं जर त्यांनी लागवड केली शेतामध्ये तर त्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो आणि त्या एका पिकाकडे त्यांचं लक्ष केंद्रित होतं. ऊसासारखं पीक घेतलं तर त्याला आर्थिक खर्च जास्त असतो आणि ह्यासारख्या छोट्या पिकांना 6 ते 7 महिन्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न भाजीपाला पीक देऊन जातात. आजकाल थालीपीठ असो की पिझ्झा,
बटाटेवडा असो की कटलेट, पण त्याची चव वाढवण्यासाठी त्याच्याबरोबर हमखास लागतं ते टोमॅटो सॉस आणि टोमॅटो केचप. त्यामुळे सॉस आणि केचप यासारख्या टिकाऊ पदार्थांसाठी सुद्धा टोमॅटोला सतत मागणी असते. टोमॅटोचे असे अनेक उपयोग लक्षात घेऊनच आजकाल टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं, पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. बाएफ या स्वयंसेवी संस्थेचं नाव ग्रामीण आणि शेती विकासाच्या क्षेत्रात देशात अग्रेसर आहे. शेती आणि शेतीपूरक व्यवसायांसाठी शेतकऱ्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्याचं महत्त्वाचं काम बाएफ करते. दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी गायी संकरित करण्याचा कार्यक्रम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी बाएफकडून प्रयत्न केला जातो. त्यासाठी संस्थेची स्वतःची प्रयोगशाळा आहे. गायी आणि म्हशींच्या दुग्ध उत्पादन वाढीसाठी कृत्रिम रेतन पद्धत उपयुक्त आहे. त्याचं प्रशिक्षण आणि मदतही बाएफकडून केली जाते. कृत्रिम रेतन पद्धतीसाठी रेतकांड्या पुरवण्याचं काम बाएफकडून केलं जातं. आमचं जे बाएफचं कार्य आहे ते 16 राज्यामध्ये आहे आणि 16 राज्यामध्ये असून ते 255 जिल्ह्यामध्ये आहे. आणि जे कृत्रिम रेतनचे आमचे सेंटर आहेत ते 4076 सेंटर आहेत आणि 90,000 खेड भागामध्ये विलेजमध्ये आहेत. आणि आमच्यासोबत जे फॅमिली जोडलेले आहेत ते 4.993 मिलियन फॅमिली आमच्यावर जोडलेल्या आहेत पूर्ण. तर आमचा जो बाएफचा मेन फोकस आहे तो आहे लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट आणि ॲग्री हॉर्टी फॉरेस्ट्री. बाएफ मध्यवर्ती संशोधन केंद्र वडे कांचन पुणे येथे 700 ॲनिमलचा सेंट्रल कॅटल ब्रीडिंग फार्म आहे आणि 26 जातीचे निरनिराळ्या प्रकारचे आमच्या इथे बुल आहेत. त्यांचं आम्ही वीर्य काढून सिमेंट प्रोसेसिंग करून आमच्या इथे सिमेंट प्रोसेसिंग लॅब आहे आणि त्यांचं वीर्य काढून चांगल्या पद्धतीचे आम्ही शेतकऱ्यांपर्यंत कृत्रिम रेतनाद्वारे चांगल्या गायी संकरित गायी आम्ही तयार करतो. जेणेकरून गायींचे दूध वाढले पाहिजे, उत्पादन वाढलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे मिल्क प्रोडक्शन झालं पाहिजे. आणि हे टेक्निकल सर्व्हिस व्हेटरनरी सर्व्हिसेस आहे आम्ही बाएफ थ्रू आम्ही लोकांपर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोचवतो. आणि त्यांना आम्ही वेळोवेळी पशुपालनबद्दल, मॅनेजमेंटबद्दल आणि चांगल्या संकरित गायी तयार करण्याबद्दल मार्गदर्शन करतो. शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी चारा पीक व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन मार्गदर्शन बाएफ करते. कमी वेळात जास्त चारा उत्पादनासाठी प्रयत्न करणं, त्यासाठी शेतकऱ्यांना बी बियाणं पुरवणं अशी कामंही बाएफकडून केली जातात. आमच्या बाएफ संशोधन केंद्रामध्ये रिसर्च ऑफिसर आहे. चांगल्या जातीचे आम्ही पीक वगैरे क्रॉप तयार करून त्यांचा रिसर्च करून सीड वगैरे काढून ते आम्ही शेतकऱ्यापर्यंत बी बियाणे पुरवतो आणि त्या शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करून त्यांच्या शेतामध्ये कोणत्या चांगल्या प्रतीचं पीक येणार आहे, त्यापासून ते जनावरांना आपलं चांगलं चारावर खाऊन त्यांची हेल्थ वगैरे आणि दूध कसं वाढवणार आहे आमचा याचा एक फोकस असतो याच्यावर आमचा. या कार्यक्रमासाठी विलेज लेवलचे शेतकरी आहेत,
ते सुद्धा बायफ संशोधन केंद्राला व्हिजिटून मार्गदर्शन करता येतात. आमचे अधिकारी, बायफचे अधिकारी पशुपालनाबद्दल, डेअरी मॅनेजमेंटबद्दल, व्यवस्थापनाबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात आणि आम्ही विलेज लेवलला त्यांना मिटिंगा घेऊन त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या दहिटणे या छोट्याशा गावात कृत्रिम रेतनामुळे दुग्धवाढीचा एक आदर्श प्रयोग पाहायला मिळतो. दहिटणे इथल्या प्रशांत शितोळे या शेतकऱ्यानं बायफ संस्थेतून कृत्रिम रेतन प्रशिक्षण घेतलं आहे. त्यामुळे त्यांच्या गायींच्या दुग्ध उत्पादनात वाढ झाली आहे. माझं शिक्षण उरळी कांचनमध्ये झालेलं आहे. 10वीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. आर्थिक परिस्थितीमुळे पुढं शिकता आलेलं नाही. माझे वडील बायफमध्ये सर्व्हिसला होते आणि घरी शेती, एक 3 एकर शेती आहे घरी. पुढं शिक्षण न शिकल्यामुळे कुठे नोकरी करता नाही आली, त्यामुळं परत शेतीमध्ये वळलो. आणि शेतीमध्ये वळत असताना बायफमध्ये डॉक्टर खडसे, डॉक्टर दीपक गोंडस्कर, डॉक्टर जपे यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्याच्यानंतर मी दुग्ध व्यवसाय आणि कृत्रिम रेतन हे प्रशिक्षण 6 महिन्याचं बायफमध्ये घेतलं. आणि त्याच्यानंतर मी एक 4-5 गावामध्ये कृत्रिम रेतन आपले बायफचे स्ट्रॉ वापरतो, इंजेक्शन आहे. आणि त्याच्यामुळे कालवडे वगैरे चांगल्या होतात. आणि माझ्याकडे बी 7-8 गायांचा गोठा आहे. शितोळे यांनी चारा व्यवस्थापनाचं मार्गदर्शनही घेतलं आहे. मका, कडवळ, हत्ती गवत यांसारखं गवत गायींना खायला देताना कुट्टी करून दिलं जातं. चारा व्यवस्थापनासाठी महिन्याच्या गॅपनी मका, कडवळ, माझ्याकडे हत्ती गवत आहे, ऊस आहे, लसूण घास आहे. आणि मला ह्याच्यामध्ये मदत करतात माझे आईवडील, भाऊ, हे सगळे मदत करतात. शितोळे सेंद्रिय शेती करतात, शेणाचं कल्चर करतात, गोमूत्र पाण्याद्वारे पिकांना देतात. त्यामुळं शेतीचं उत्पादन वाढतं. गाईचा गोठा स्वच्छ ठेवण्यावरही त्यांचा भर असतो. शेणाचं मी कल्चर करतो. कल्चर करून ऊसाला बांधण्यासाठी शेतात वापरतो. परत जे गाईचं गोमूत्र आहे ते साठवून ते पिकावरती फवारतो. आणि सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता जे दूध काढतो ते दूध मी गावामध्ये खाजगी डेअरी, राऊत डेअरी म्हणून, तर त्या डेअरीला मी ते दूध घालतो. तर त्याच्या महिन्याकाठी मला एक 10-15 हजार रुपये साधारण त्याच्यापासून इन्कम होतो. आणि ज्या गाईला 10 लिटर दूध आहे तिला 1 लिटरप्रमाणे 300 ग्रॅम सुग्रास मी तिला सकाळ संध्याकाळ देतो. आणि दुपारचे 10-11 वाजता पाणी वगैरे आमचे भाऊ वगैरे हे पाजतात सगळे. मला सगळ्यांची मदत आहे. ह्याच्यापासून मी माझं उत्पन्न वाढवलं. शेती किंवा शेतीपूरक उद्योगांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं उत्पादन वाढीसाठी लाभदायक ठरतं. बायफ सारख्या संस्था त्यासाठी मदत करतात. गरज आहे ती शेतकऱ्यांनी पुढे येऊन साथ देण्याची. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.